हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी इम्पल्स बॅच 3.0. आणि आज हा जो वन शॉट लेक्चर आहे हा ड्युएल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन त्या टॉपिकवर आज बनवतो आहे मी. हा व्हिडिओ वन शॉट जो आहे तो बघितल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण लेसन नीट प्रिपेअर करायचा असेल तर रिक्वायरमेंट अशी आहे की वन शॉट लेक्चर बघितल्या लगेच त्याचे MCQs ॲपमध्ये जाऊन सॉल्व करायचे आहेत. त्याचे PYQs 2020, 21, 22 3 वर्षांचे PYQs आणि त्याच्याबरोबरच त्याचे MCQ सेशन्स सॉल्व करणं एक्सपेक्टेड आहे. कारण की नुसतं वन शॉट बघितल्यावरती तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर किती सिम्पल आहे, सगळे फॉर्म्युले जमतात, आपल्याला सगळे कॉन्सेप्ट समजले आहेत. बट ॲक्च्युली तुम्ही जेव्हा अप्लाय कराल तेव्हाच तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. सो वन शॉट नुसतं बघणं रेकमेंडेड नाही आहे. वन शॉट बघून झाल्यावरती लगेच यू शुड गो अँड सॉल्व दी MCQs, बिकॉज वेन यू विल सॉल्व MCQs यू विल अंडरस्टँड की कुठे प्रॉब्लेम्स येत आहेत, कुठे तुमचे कॉन्सेप्ट्स वीक राहिले आहेत. त्या केसमध्ये तुम्ही परत वन शॉट बघू शकता. वन शॉट लेक्चर बनवताना आपण नॉर्मली प्रिपरेशन कसं करतो की लेसनची स्टार्ट करतो. तर ह्या लेसनमध्ये स्टार्टिंगला आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट झाल्यावरती तो संपताना शेवटी आहे डी ब्रॉय वेवलेंथ, डी ब्रॉगलीज वेवलेंथ ज्याला आपण म्हणतो मॅटर वेव्ह, आणि मग नंतर डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट आहे. सो स्टार्टिंगला तो प्रिपेअर करत असताना कुठेतरी शेवटचा पार्ट निग्लेक्ट होऊन जातो, कारण की दरवेळेस आपण स्टार्ट करतो आणि स्टार्ट केल्यावरती अर्धा तास 1 तास स्टडी केला की तो शेवटचा पार्ट निग्लेक्ट होऊन जातो. सो आपण आज वन शॉट उलट्या वेनी चालू करू. आपण स्टार्टिंगला डी ब्रॉय वेवलेंथ घेऊ, दॅट इज मॅटर वेव्ह, डी ब्रॉगलीज वेवलेंथ जे आपण म्हणतोय ते स्टार्टिंगला शिकून घेऊ. ते शिकून झाल्यानंतर मग आपण स्विच मारू आणि नंतर मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर येऊ, बिकॉज तो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट खूप वेळा शिकलेला असतो, खूप वेळा प्रिपेअर केलेला असतो. सो लेट्स स्टार्ट विथ द डी ब्रॉय वेवलेंथ, दॅट इज द मॅटर वेव्ह. ओके, सो पहिलाच कॉन्सेप्ट मी जो स्टार्टिंगला घेतोय तो आहे मॅटर वेव्हचा. आता मॅटर वेव्ह काय आहे, डी ब्रॉय म्हणून एक सायंटिस्ट होता, त्यांनी असं सजेस्ट केलं की जर लाईटला ड्युएल नेचर आहे, लाईट पार्टिकल पण बिहेव करते आणि तर वेव्ह पण बिहेव करते, तर मॅटरनी पण तसंच केलं पाहिजे, बिकॉज नेचर सिमेट्री जनरली ओबे करतं. जर लाईट म्हणजे रेडिएशनला 2 नेचर असतील तर इवन मॅटरला 2 नेचर असले पाहिजे. म्हणजे मॅटर जसं की पार्टिकल आहे तर त्या पार्टिकलला वेव्ह नेचर पण असलं पाहिजे. सो त्याचं असं म्हणणं होतं, हायपोथेसिस होता. नंतर डेव्हिसन जर्मरनी प्रूव्ह केलं एक्सपेरिमेंट करून. हायपोथेसिस असं होतं की कुठलाही पार्टिकल मास mचा असेल ना, आणि जर तो स्पीड vनी चालला असेल तर त्याचा मोमेंटम, सगळ्यांना माहिती आहे लिनियर मोमेंटम काय असतो, लिनियर मोमेंटम असतो मास इंटू वेलॉसिटी. तर याच्याबरोबर एक हायपोथेटिकल वेव्ह असोसिएटेड असते, आणि ह्या वेव्हची वेवलेंथ त्यांनी दिली बाय द फॉर्म्युला h बाय लिनियर मोमेंटम. दिस इज द फॉर्म्युला ऑफ डी ब्रॉय वेवलेंथ, ज्याला आपण डी ब्रॉगली असं लिहिणार आहे, डी ब्रॉगलीज वेवलेंथ. ओके, सो हा वेवलेंथ इज h बाय p. p काय असतो, मोमेंटम, mv. सो h बाय mv. किती सिंपल आहे. बट क्वेश्चन एक्झाममध्ये एवढा सिंपल नाही येणार की मास देतील, वेलॉसिटी देतील आणि म्हणतील डी ब्रॉय वेवलेंथ काढा. खूप सारे व्हेरिएशन्स आहेत, ते सगळे व्हेरिएशन आपण एक एक करून शिकूयात. बघा काय व्हेरिएशन आहे. सगळ्यात पहिलं व्हेरिएशन, मेन फॉर्म्युला तर मी लिहून टाकतो, लॅम्बडा इज इक्वल टू h बाय p, लॅम्बडा इज इक्वल टू h बाय mv. आता मास इंटू वेलॉसिटी देताना सरळ देणार नाही, गोल फिरवून देतील. ते म्हणतील एनर्जी ऑफ पार्टिकल दिली आहे, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीला मी E म्हणतो. ते तुम्हाला मास वेलॉसिटी नाही, कायनेटिक एनर्जी देतील. मग तुम्ही काय कराल, कायनेटिक एनर्जीवरनं लिनियर मोमेंटम कसं काढायचं. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 6वी 7वीत शिकलोय आपण, हाफ mv² असतो. आणि नंतर हाफ mv² एक मात्र फॉर्म्युला नाही आहे, त्याचे अजून 2 ऑप्शन्स आहेत. दुसरा ऑप्शन असा आहे, हाफ मासनी मल्टिप्लाय करतो मी m² v² बाय मास, आणि हा झाला लिनियर मोमेंटम स्क्वेअर. सो दुसरा व्हर्जन जो आहे तो आहे p² बाय 2m. कायनेटिक एनर्जीचा दुसरा व्हर्जन आहे p² बाय 2m. ह्यावरनं लिनियर मोमेंटमला मी कसं काढू शकतो, लिनियर मोमेंटमला मी डिराईव्ह करू शकतो, लिनियर मोमेंटम इज अंडर रूट 2m कायनेटिक एनर्जी. सो बऱ्याच वेळेस तुम्ही ह्या फॉर्म्युलाला असं पण बघाल, h अपॉन अंडर रूट 2m कायनेटिक एनर्जी. सो कधी कधी प्रश्नामध्ये मास वेलॉसिटी दिली तर हा वापरायचा, लिनियर मोमेंटम दिलं हा वापरायचा, कायनेटिक एनर्जी आणि मास दिलं तर हा वापरायचा, कायनेटिक एनर्जी आणि मास दिलं तर हा वापरायचा. असं म्हणतील इलेक्ट्रॉन एवढ्या कायनेटिक एनर्जीने चालला आहे, व्हॉट इज इट्स डी ब्रॉय वेवलेंथ. टाका फॉर्म्युलामध्ये मास ऑफ इलेक्ट्रॉन, कायनेटिक एनर्जी आणि h, यू विल गेट दी डी ब्रॉय वेवलेंथ. आता पुढे जाऊन कायनेटिक एनर्जी देण्याची पण पद्धत वेगळी असते. कायनेटिक एनर्जी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली देतील. कधी कधी असं विचारतील की एका फील्डमध्ये जिथे पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, पोटेन्शियल डिफरन्स v, एवढ्या फील्डमध्ये ही पॉझिटिव्ह प्लेट, ही निगेटिव्ह प्लेट, यामध्ये एक चार्जला जर प्लेस केला आपण,
चार्ज क्यूला प्लेस केलं तर तो जर पॉझिटिव्ह असेल ना तर तो नेगेटिव्ह प्लेटकडे ॲक्सेलरेट होईल, निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह प्लेटकडे ॲक्सेलरेट होईल आणि जेव्हा ॲक्सेलरेट होईल त्याला किती एनर्जी मिळते, त्याची कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स, क्यू व्ही एवढा पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज केलं तर कायनेटिक एनर्जी मिळते. सो ही कायनेटिक एनर्जी कधी कधी इनडायरेक्टली दिली तर एक अजून नवीन वर्जन बनेल h√2m⁴v. 1 2 3 4 4 फॉर्म्युले बनले. ओके, सो कायनेटिक हे सगळं मी डिलीट करतो. मेन तर आपल्याला वरचंच आहे काय आहे की डी ब्रॉय वेव्हलेंथचे वेगवेगळे व्हर्जन्स. या वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये कधी कधी असं म्हणतील की हे चार्जेस कोण कोण असू शकतात, एकतर प्रोटॉन असू शकतो, एकतर इलेक्ट्रॉन असू शकतो, कधी कधी अल्फा पार्टिकल असेल. प्रोटॉन असेल म्हणजे काय 1h1 म्हणजे मास किती घ्यायचा त्याचा 1.67 10⁻⁻27. चार्ज किती घ्यायचा, चार्ज घ्यायचा 1.6 × 10⁻⁻19. कधी कधी अल्फा पार्टिकल देतील. अल्फा पार्टिकल काय असतो, हिलियम न्यूक्लियस असतो. चार्ज किती घ्यायचा 2 टाइम्स इलेक्ट्रॉन घ्यायचा म्हणजे 2 टाइम्स 1.6 घ्यायचा 10⁻⁻19. आणि मास किती घ्यायचा 4 टाइम्स प्रोटॉनचा मास घ्यायचा, 4 टाइम्स प्रोटॉनचा म्हणजे 4 × 1.6 × 10⁻⁻27. हे सगळे व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. कधी कधी क्वेश्चनमध्ये दिलेले असतात, लोड घेऊ नका. मेन तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे इलेक्ट्रॉन स्पेसिफिक असतात आणि इलेक्ट्रॉन स्पेसिफिक क्वेश्चन आला तर बिलकुल लोड घेऊ नका. आपल्याला h ची व्हॅल्यू माहिती आहे, 2 ची व्हॅल्यू माहिती आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन माहिती आहे, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन माहिती आहे. सगळ्या व्हॅल्यू टाकल्या तर एकदम चांगलं दिसणारं उत्तर येतं. ते आहे 12.27/√v अँगस्ट्रॉम युनिट. डायरेक्ट उत्तर अँगस्ट्रॉम युनिटमध्ये येतं. टेक्स्टबुकमध्ये नॅनोमीटरवाला व्हर्जन आहे, त्याच्यामध्ये नॅनोमीटरवाला व्हर्जन असा आहे 1.228 नॅनोमीटर, 227 एकच आहे /√v. हा व्हर्जन सगळीकडे व्हॅलिड आहे का, नो, ओनली व्हॅलिड फॉर इलेक्ट्रॉन्स. मोस्ट ऑफ द क्वेश्चन इलेक्ट्रॉन बेसिक आहेत. इलेक्ट्रॉन बेसिसवरचे क्वेश्चन आले. टाकायचा व्होल्टेज एवढं विचारलं असेल, 1 इलेक्ट्रॉनला 100 वोल्टच्या फील्डमध्ये ठेवलं आहे, सांगा त्याची डी ब्रॉय वेव्हलेंथ. टाका 100 इकडे, 100 टाकाल तर 100चा रूट 10, आन्सर येईल 1.227. कधी कधी कन्फ्यूज करायला तुम्हाला हे पण माहिती असेल तर खूप फायदा होईल. असं म्हणतील 150 वोल्टच्या फील्डमध्ये ठेवला, 150 वोल्टच्या 150 वोल्टच्या फील्डमध्ये ठेवला, तर असं समजून घ्या की 12.27 ना हा 150चाच रूट आहे. त्यामुळे या फॉर्म्युलाला मी असं पण लिहू शकतो काय 150/v अँगस्ट्रॉम युनिट. बिकॉज 150चा रूट काढाल ना तर ऑलमोस्ट 12.27 येईल. सो जर मी असं विचारलं की इलेक्ट्रॉनला 100 वोल्ट नाही 150 वोल्टमध्ये ठेवलं तर 150 टाकाल, 150 केला, 1 अँगस्ट्रॉम युनिट विल बी द वेवलेंथ. सो डी ब्रॉय वेवलेंथ कुठल्याही चार्ज पार्टिकलची कशी काढायची, फॉर दॅट यू मस्ट नो दीज व्हेरिएशन्स. डिपेंडिंग ऑन द क्वेश्चन व्हॉट इज गिवन वी विल यूज दॅट पर्टिक्युलर व्हेरिएशन अँड वी गेट दी आन्सर. बरं, आता आपण जेई लेवलचे प्रश्नाचा विचार केला तर तिथे एखादा चार्ज पार्टिकल सेम एनर्जीने एंटर केला, सेम रेडियस, सेम मॅग्नेटिक फील्डमध्ये एंटर केलं, असे काही क्वेश्चन्स असतील. बट मला असं वाटत नाही त्या लेवलच्या क्वेश्चनवर विचार करण्याची गरज आहे सध्या तर जेवढे PYQs ऑब्झर्व केले आहेत ते सगळे स्ट्रेट फॉरवर्ड असतात. चार्ज, व्होल्टेज, कायनेटिक एनर्जी, मास, वेलॉसिटी, मोमेंटम याच बेसिसवरती प्रश्न विचारले जातात आणि दॅट इज हाऊ यू फाइंड द डी ब्रॉय वेवलेंथ. डी ब्रॉय वेवलेंथचा विषय संपला आहे का तर नाही. इलेक्ट्रॉन हा फील्डमध्ये आहे. इलेक्ट्रॉन 2 ठिकाणी सापडतो, एकतर फील्डमध्ये असेल एखादं किंवा ॲटममध्ये फिरत असेल. मग ॲटममध्ये फिरत असेल तर काय, इलेक्ट्रॉन इन ॲटम, आणि ॲटम इझिएस्ट कोणता आहे हायड्रोजन. सो हायड्रोजनमधला ॲटमचा आपण काढूयात डी ब्रॉय वेवलेंथ. डी ब्रॉय वेवलेंथचा फॉर्म्युला तर एकच आहे h/mv लिनियर मोमेंटम. बट वी नो दॅट mvr काय असतो nh/2π. सो जर रिअरेंजमेंट केली टर्म्सची h/mv काय येईल, h दिसतोय mv दिसतोय, mv खाली जाईल 2π वरती येईल. सो h/mv चं उत्तर काय येईल 2πr/n. डी ब्रॉय वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन इन एनी हायड्रोजन ॲटम in nth orbit is 2π रेडियस ऑफ nth ऑर्बिट अपॉन n. हा रेडियस कोणत्या ऑर्बिटचा आहे, फर्स्ट नाही nth ऑर्बिटचा रेडियस आहे. सो इट इज द रेडियस ऑफ nth ऑर्बिट, nth ऑर्बिटचा रेडियस आहे. सो दिस इज द आन्सर ऑफ डी ब्रॉय वेवलेंथ. आता यामध्ये असं विचारतील तुम्हाला की डी ब्रॉय वेवलेंथ प्रिन्सिपल क्वांटम नंबर बरोबर कसं रिलेटेड आहे, इनवर्स प्रपोर्शन आहे का तर नाही, इनवर्स प्रपोर्शन चुकीचं आहे.
डी ब्रॉय वेव्हलेंथचं प्रिन्सिपल क्वांटम नंबर बरोबरचं रिलेशन समजण्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की रेडियसचं प्रिन्सिपल क्वांटम नंबर बरोबर स्क्वेअरचं रिलेशन. सो लॅम्बडाचं रिलेशन कसं असेल, लॅम्बडाचं रिलेशन एनला डायरेक्ट प्रपोर्शन असेल, बिकॉज एन स्क्वेअर आणि एन एक एन गेला, व्हॉट इज लेफ्ट इज लॅम्बडा इज प्रपोर्शनल टू एन. ओके, सो हे काही बेसिक फॉर्म्युले आहेत, आपल्याला क्विकली फॉर्म्युले रिवाईज करायचे होते. हा झाला पहिला मॅटर वेव्हचा पार्ट. बरं, हा मॅटर वेव्हचा पार्ट झाला. त्यांनी असं सांगितलं की हायपोथेसिस दिलं की असं असं आहे, मॅटर ॲज अ वेव्ह बिहेव करतं, मॅटर वेव्ह आणि पार्टिकल दोन्ही बिहेव करू शकतो, सिमेट्री आहे नेचरची वगैरे वगैरे. सो या लॉजिकनी असा क्वेश्चन आला मग की मग त्याचा एक्सपेरिमेंटल प्रूफ काय. तर डेव्हिसन आणि जर्मर या सायंटिस्टनी काही एक्सपेरिमेंट केला, ज्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला बुकमध्ये दिला आहे एक्सपेरिमेंट. या एक्सपेरिमेंटमध्ये एका निकल टार्गेटवरती इलेक्ट्रॉन्सला बंबार्ड केलं. आता बघा, ह्याचं मी तुम्हाला बेसिक सांगतो काय लॉजिक आहे त्याचं. इलेक्ट्रॉन्सला बंबार्ड केल्यावरती त्यांनी ऑब्झर्व काय केलं, इलेक्ट्रॉन्सला त्यांनी पार्टिकल म्हणून बंबार्ड केलं. आता तुम्हाला माहिती आहे लाईट ह्या लेसनमध्ये ऑप्टिक्समध्ये जर एखाद्या स्लिटमधनं आपण लाईटला पास केलं ना तर पलीकडे काय बनतो, एक डिफ्रॅक्शन पॅटर्न बनतो, है ना. ही प्रॉपर्टी लाईटची आहे, स्पेशली ही मॅटरची प्रॉपर्टी नाही, ही लाईटची. कुठल्याही लाईटला तुम्ही स्लिटमधनं पास केलं तर लाईट काय बनवते, पलीकडे एक डिफ्रॅक्शन पॅटर्न बनवते. असाच डिफ्रॅक्शन पॅटर्न यांनी इलेक्ट्रॉनचा बनवून दाखवला. आता हे कसं बनवलं, तर त्यासाठी हा पूर्ण एक्सपेरिमेंटचा सेटअप दिला आहे बुकमध्ये आपल्या. खूप जास्त क्वेश्चन नाही विचारणार ह्याच्यावरती, विचारलं तर खूप थिअरी बेस्ड विचारलं जाईल. सो रेकमेंडेशन असं आहे, मी जेवढे वन शॉट लेक्चर्स घेईन त्या वन शॉट लेक्चरमध्ये आय विल बी मोर फोकसिंग ऑन न्यूमेरिकल ॲस्पेक्ट ऑफ CET, बिकॉज 40 ते 42 प्रश्न 50 पैकी हे न्यूमेरिकलच असतात. जे थिओरॉटिकल क्वेश्चन असतात त्यासाठी तुम्ही टेक्स्टबुक रेफर करा. सो मी तुम्हाला ह्या लेसनसाठी 2 गोष्टी वाचायला सांगतो. एक आहे फोटोसेलचा थिअरी प्लस हे डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंटचं थिअरी. ह्याच्यात जो काही थिअरी पार्ट आहे तो एकदा गो थ्रू करा. खूप जास्त क्वेश्चन येण्याचे चान्सेस नाही आहेत, तरी आला इन केस तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कारण की थिअरी खूप वास्ट आहे या लेसनमध्ये. ओके, आता ओके, सो लेट्स नाव मूव टू द फर्स्ट पार्ट ऑफ द टॉपिक, दॅट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हा इफेक्ट सगळ्यांना माहीत आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय असतं, तर जर एखाद्या मेटल प्लेटवरती जर लाईट पार्टिकल्स आपण बंबार्ड केले, लाईट पार्टिकल, पहिली गोष्ट लाईट पार्टिकल हे लाईट वेव्ह आहे का पार्टिकल आहे, तर या लेसनसाठी आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी लाईटला पार्टिकल म्हणून अज्युम करतो. लाईट इज अ एनर्जी पॅकेट. एव्हरी पॅकेट हॅज एनर्जी विच इज इक्वल टू h इंटू फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट, आणि विच इज ऑल्सो इक्वल टू hc बाय लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे त्याची वेव्हलेंथ. ओके, सो एनर्जी ऑफ लाईट कशी काढायची, एकतर h न्यूनी काढायची किंवा hc बाय लॅम्बडानी काढायची. एक शॉर्टकट असा आहे की तुम्ही याला 12400 अपॉन जर लॅम्बडा इन अँगस्ट्रॉम युनिट ठेवाल तर तुम्हाला डायरेक्टली लाईटची एनर्जी मिळून जाईल इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. सो जर फ्रिक्वेन्सी दिली असेल ना तर टेन्शन आहे. फ्रिक्वेन्सी दिली असेल तर एनर्जी काढायची कशी, एचनी मल्टिप्लाय करायचं. मी दाखवतो एक्झाम्पल. समजा मी तुम्हाला असं म्हटलं लाईटची फ्रिक्वेन्सी आहे 3 × 10⁻15 हर्ट्स. लाईटच्या पार्टिकलची एनर्जी किती, तर आन्सर काय येईल, एनर्जी ऑफ लाईट पार्टिकल इज h न्यू. h 6.63 10⁻34, न्यू किती 3 × 10⁻15, हे मल्टिप्लाय करावं लागेल आणि आन्सर मिळेल जूलमध्ये. जूलमध्ये आन्सर मिळेल. व्हेरॅज इलेक्ट्रॉनची एनर्जी जूलमध्ये खूपच मोठं युनिट आहे जूल. आपल्याला इलेक्ट्रॉनची एनर्जी एवढी छोटी असते की नवीन युनिट बनवणार आहे आपण, दॅट इज इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कसं काढायचं, तर पहिलं जूलमध्ये काढून घेऊ. h न्यू, h माहिती आहे, न्यू माहिती आहे, मल्टिप्लाय करा. -34 + 15 किती आलं, -19, आणि 3 × 6.63. लक्षात ठेवा हा रूल, 6.63 जो प्लँक्स कॉन्स्टंट आहे ना त्याला आपण 20/3 लिहायला चालू करूयात. असं लिहिल्याने तो इझी दिसतो, कारण की 20/3 किती असतो, 6.67 असतो. मी तर एकदम छोटासा एरर केला आहे, विच इज फाईन. 20/3 जर काही मी ह्याला लिहिलं तर 20/3 × 10⁻19, आणि हा 3 आहे, 3 गेला, काय उत्तर आलं, 20 × 10⁻19 एनर्जी आहे ह्या फोटॉनची. जूलमध्ये आहे. इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर डिवाइड करून टाकायचं याला 1.6 × 10⁻19. जर तुम्ही त्याला इलेक्ट्रॉनिक चार्जनी डिवाइड कराल तर जूल विल बिकम व्हॉट, जूल विल बिकम इलेक्ट्रॉन व्होल्ट. EVमध्ये आन्सर येईल. तर 20/1.6 कसं करायचं, तर मी 10 10 मल्टिप्लाय करतो, 200/16,
16 1 जा 16, 4 राहिला 40 झाला, 2 जा 32, 8 राहिला 0.5, 12.5 इलेक्ट्रॉन वोल्ट या लाईटची एनर्जी आहे. 12.5 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढ्या फ्रिक्वेन्सीवाल्याची एनर्जी आहे. किती कॉम्प्लिकेटेड आहे. फ्रिक्वेन्सी दिली असेल तर पहिले एनर्जी काढावं लागतं, डिवाइड बाय ई करावा लागतो, तेव्हा जाऊन फायनली उत्तर मिळतं. बट हेच वेवलेंथ दिली असेल ना तर लाईफ बिकम्स इझी. जर मी तुम्हाला म्हटलं की सांगा बरं व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ व्हॉट इज द एनर्जी ऑफ ब्ल्यू लाईट हुज वेवलेंथ इज 5000 अँगस्ट्रॉम युनिट. 5000 अँगस्ट्रॉम युनिट समजा एखाद्या कलरची वेवलेंथ असेल, त्याची एनर्जी काय असेल. सिम्पल एनर्जी असेल 12400 अपॉन अँगस्ट्रॉम युनिटमध्ये वेवलेंथ लिहून टाका. हे सगळं डायरेक्टली उत्तर इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये रेडीमेड मिळणार. हे 0 0 गेला, 50नी डिवाइड करायचं आहे. कशाला डिवाइड करायचं 50नी. मल्टिप्लाय बाय 2 करू. 124चं डबल 248, ह्याला पण 2नी मल्टिप्लाय करू 100. आन्सर इज 2.48 इलेक्ट्रॉन वोल्ट. सो समजून घ्या हे वेवलेंथ दिली असेल ना तर लाईफ इज इझी. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. IMP व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू मस्ट नो इज की विजिबल लाईट जी असती ती 4000 अँगस्ट्रॉम युनिटपासून 7000 अँगस्ट्रॉम युनिटपर्यंत लाय करते. या विजिबल लाईटमध्ये विबग्योर असतं ना, विबग्योर, याची एनर्जीची काय रेंज असते ही जर काही अंदाज असेल तर चांगलं राहील. व्हॉयलेटचं 4000 आहे ना, त्याची एनर्जी जर काही तुम्ही काढाल 12400 अपॉन 4000, तुमचा आन्सर येईल 3.1 EV. आणि जर 7000ने डिवाइड कराल 7007नी तर तुमचा आन्सर येईल 1.12 अपॉन 12 124 अपॉन 70 करायचं आहे. 7 1 जा 7, 5 राहिला, 54 राहिला. सो इट इज ऑलमोस्ट 7 जा 1.7 किंवा 1.8 EV येईल. सो 3.1 1.7च्या मध्ये व्हिजिबल लाईट लाय करते. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. इथे जर का तुम्ही स्पेक्ट्रम ड्रॉ केला ना, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, इथे विबग्योर आहे, विबग्योर. तर त्याच्यामध्ये कमी एनर्जी कोणाची आहे. रेडची कमी एनर्जी आहे. व्हॉयलेटची एनर्जी जास्त आहे. का जास्त आहे. व्हॉयलेटची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. व्हॉयलेट जास्त एनर्जेटिक आहे. त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी कोणाची आहे. UVची. त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी कोणाची आहे. एक्स रेची. त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी कोणाची. गामा रेजची. गामा रेज मॅक्सिमम एनर्जी. रेडच्या पुढे कमी एनर्जी कोणाची असेल. इन्फ्रारेड, अजून कमी एनर्जी. त्याच्या पुढे कमी अजून कोणाची. मायक्रोवेव्ह, अजून कमी एनर्जी. सगळ्यात कमी एनर्जी कोणाची. रेडिओ वेव्स, लीस्ट एनर्जी. रेडिओ वेव्ह आपल्या बॉडीमधनं किती जातात. नथिंग हॅपन्स. लीस्ट एनर्जी रेडिओ वेव्ह, मॅक्स एनर्जी गामा रेज. विजिबल स्पेक्ट्रम इज फ्रॉम 3.1 टू 1.7 एनर्जी वाईज. न फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे की वेन यू हॅव अ मेटल, इफ अ लाईट इज ऑर अ फोटॉन इज इन्सिडेंट ऑन दिस मेटल सरफेस, फोटॉन पडल्यावरती जर इलेक्ट्रॉन निघाला, कारण की इलेक्ट्रॉन काय करेल त्या फोटॉनची एनर्जी घेईल आणि बाहेर निघेल. सो या प्रोसेसला, या इफेक्टला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतात. फोटो म्हणजे लाईट, लाईट पडल्यावरती मेटलमधनं इलेक्ट्रॉन निघणं, या प्रोसेसला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतात. याच्यामध्ये आता सिन्स हे लेक्चर वन शॉट आहे, मी का होतंय कसं होतं याच्यावर जास्त फोकस न करता मेन फॉर्म्युले आपण डिस्कस करणार आहे जे CETला लागणार आहेत. सो याच्यात सगळ्यात मेन जे काम आहे ना ते आईन्स्टाईनच्या इक्वेशननी केले. आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन काय आहे त्याचं सिंपल म्हणणं आहे की जर हा मेटल आहे, इथून येणारा फोटॉन समजा 10 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी घेऊन आला. इथून येणारा फोटॉन येतोय त्याची एनर्जी घेऊन आणि ह्या इलेक्ट्रॉन्सवर पडतोय. जर इलेक्ट्रॉन वरती पडला फोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकदम वरती आहे, त्याला काढणं सगळ्यात इझी आहे, अशा इलेक्ट्रॉनवरती पडला तर तो 10 मधली काही एनर्जी काय करेल. इलेक्ट्रॉन 10च्या 10 एनर्जी घेईल, थोडी एनर्जी वर जाण्यासाठी वापरेल. त्या मिनिमम एनर्जीला काय म्हणतो आपण. वर्क फंक्शन. समजा वर्क फंक्शन त्यांनी वापरलं 3 इलेक्ट्रॉन वोल्ट, तर उरलेल्या 7ची एनर्जी घेऊन इलेक्ट्रॉन एस्केप होईल, त्याला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. सो व्हॉट इज आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. जर इक्वेशन नीट लिहायचं म्हणलं तर इक्वेशन असं दिसेल. इक्वेशन, व्हॉट इज इक्वेशन. H न्यू म्हणजे इन्सिडेंट एनर्जी, जी फोटॉन लाईट घेऊन येते त्याची एनर्जी इज इक्वल टू वर्क फंक्शन. वर्क फंक्शन म्हणजे काय. कमीत कमी बाहेर यायला किती एनर्जी लागते. वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. दिस इज द फॉर्म्युला. आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये ना खूप सारे वेगवेगळ्या वेजनी गोष्टी देऊ शकतात. जसं की इन्सिडेंट लाईटची एनर्जी 3 पद्धतीने दिली जाते. एक तर तुम्हाला डायरेक्टली म्हणतील
डायरेक्टली सांगून देतील की एवढी एनर्जी आहे, 10 इलेक्ट्रॉन वोल्टचा फोटॉन पडला, डायरेक्टली देतील, ह्याला मी तो डायरेक्टली. दुसरा वे काय आहे देण्याचा, एनर्जी देण्याचा दुसरा वे आहे फ्रिक्वेन्सी दिली जाईल. फ्रिक्वेन्सी दिली जाईल, मग तुम्ही काय कराल, फ्रिक्वेन्सी दिली असेल तर हाऊ विल यू फाइंड एनर्जी, यू विल फाइंड एनर्जी युझिंग एच न्यू. एच न्यू फॉर्म्युला वापरून यू विल फाइंड एनर्जी. आणि तिसरा जो वे आहे तो आहे वेवलेंथ दिली असेल, वेवलेंथ दिली असेल, लॅम्बडा दिला असेल वेवलेंथ, तर हाऊ विल यू फाइंड की किती एनर्जी आहे लाईटकडे, तर वेवलेंथचा शॉर्टकट आहे आपल्याकडे 12400 इलेक्ट्रॉन वोल्ट अपॉन लॅम्बडा कशात पाहिजे, अँगस्ट्रॉम युनिटमध्ये. ह्या 3 पद्धतीने हा दिला जातो. वर्क फंक्शनला मी तुम्हाला काय सांगितले, व्हॉट इज मिनिंग ऑफ वर्क फंक्शन, वर्क फंक्शन इज द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रिंग द इलेक्ट्रॉन आउट. आणि त्याचे पण देण्याचे 3 मेथड आहेत. सिन्स पहिली मेथड तर डायरेक्टच म्हणावी लागेल. फर्स्ट इज डायरेक्ट, डायरेक्टली सांगतील. आणि हे बघा वर्क फंक्शन मेटल टू मेटल डिफर करतो, प्रत्येक मेटलचा फिक्स्ड असतो. सोडियमचा फिक्स्ड, पोटॅशियमचा फिक्स्ड, कॅल्शियमचा फिक्स्ड, प्रत्येक मेटल तुम्ही कुठलंही मेटल घ्या, प्रत्येकाचा वर्क फंक्शन हा फिक्स्ड आहे. सो हा मेटलचा वर्क फंक्शन एक तर डायरेक्टली देतील किंवा तुम्हाला ते असं म्हणतील की थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी दिली आहे. थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी काय असते, इट इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी. लाईट आपण मारतो इथून, लाईटची कमीत कमी काय फ्रिक्वेन्सी पाहिजे की इलेक्ट्रॉन बाहेर निघू शकेल, इट इज कॉल्ड एज थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी. सो थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी दिली असेल तर कसं काढायचं वर्क फंक्शन, वर्क फंक्शन काढायचा एच न्यू नॉट करून बाय गिविंग वॉट, थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी दिली असेल तर असं काढायचं. आणि कधी कधी थ्रेशहोल्ड वेवलेंथ दिली असेल, इफ थ्रेशहोल्ड वेवलेंथ दिली असेल ना, लॅम्बडा नॉट दिली असेल, थ्रेशहोल्ड वेवलेंथ, देन व्हॉट टू डू. तर थ्रेशहोल्ड वेवलेंथ दिली असेल तर परत हा शॉर्टकट वापरायचा 12400 अपॉन लॅम्बडा इन अँगस्ट्रॉम युनिट, इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये उत्तर मिळून जाईल. 3 वेजनी वर्क फंक्शन देऊ शकतात, 3 वेजनी इन्सिडेंट एनर्जी देऊ शकतात. आणि ही तर आउटपुट आहे, जर आली 10ची एनर्जी वरती यायला 3 लागली, जाणार 7नी, ही आउटपुट एनर्जी. पण ही पण कधी कधी दिली जाते क्वेश्चनमध्ये हे विचारण्यासाठी, किंवा हे 2 देतील हे विचारतील, काही पण विचारू शकतात. सो हा जो आहे कायनेटिक एनर्जी काढण्याचे वेज काय आहेत, एक तर डायरेक्टली देतील की निघालेला इलेक्ट्रॉन एवढ्या एवढ्या स्पीडने पळाला, डायरेक्टली देतील. किंवा दुसरा वे असा आहे की त्याची वेलॉसिटी देतील, स्पीड देतील. मग स्पीड दिल्यावरती कायनेटिक एनर्जी कशी काढणार तुम्ही, सिम्पल, हाफ mv². बट देर इज अ प्रॉब्लेम, हाफ mv²नी उत्तर येईल बट ते उत्तर जूलमध्ये असेल, त्याला इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये कन्वर्ट करावं लागेल, ईनी डिवाइड करावं लागेल. ईनी डिवाइड केलं तर उत्तर इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये, नाही तर नाही येणार, नाही तर जूलमध्ये राहील. आणि तिसरी जी पद्धत आहे दॅट इज बाय गिविंग स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल काय असतो, तर त्यासाठी तो एक्सपेरिमेंटल सेटअप पूर्ण जो आहे आपण थिअरीमध्ये शिकलो आहे त्याच्यामध्ये आपण बघितले. स्टॉपिंग पोटेन्शियल एक रिव्हर्स पोटेन्शियल असतो, ज्या पोटेन्शियलला इवन द फास्टेस्ट इलेक्ट्रॉन स्टॉप्स. सो स्टॉपिंग पोटेन्शियलचा फॉर्म्युला असा आहे, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज इक्वल टू EVS. दिस इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. 3 वेज ऑफ गिविंग कायनेटिक एनर्जी, वर्क फंक्शन अँड इन्सिडेंट एनर्जी. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे आपल्याला ते डिस्कस करायची गरज आहे. जसं की पहिला पॉईंट आहे जो फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा एक्सपेरिमेंट आहे, ज्यामध्ये असं त्याचं आहे, अशी विंडो असते, इथे हा सेटअप असतो, इथे फोटो इलेक्ट्रिक प्लेट असते, इथून फोटॉन पडणार असतात आणि इथनं इलेक्ट्रॉन निघून या प्लेटमध्ये कलेक्ट होणार. आणि मग इकडे आपण कम्प्युटर स्विच लावतो आणि मग इकडे खाली बॅटरी असते. ओके, आता सध्या समजा हा पॉझिटिव्ह आहे आणि हा नेगेटिव्ह आहे, हा नेगेटिव्ह आहे, तर काय होईल, फोटॉन पडेल, इथून इलेक्ट्रॉन निघेल आणि ते पोचेल. तर इकडे किती इलेक्ट्रॉन पोचत आहेत हे कोण डिसाईड करत आहे. पहिली गोष्ट तर लाईट थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त पाहिजे, ते तर बेसिक रिक्वायरमेंट आहे. जर इथून पडलेली लाईटनी इलेक्ट्रॉन निघत असेल तर इथे 100 इलेक्ट्रॉन पोचत आहेत प्रत्येक सेकंदाला, का 200 पोचत आहेत, का 300 पोचत आहेत, हे कोणावर डिपेंडेंट आहे, इंटेन्सिटीवरती. सो फर्स्ट कन्क्लुजन इज फोटो करंट कोणावर डिपेंड करतो, फोटो करंट कधी पण डिपेंड करतो ऑन इंटेन्सिटी ऑफ लाईट. इंटेन्सिटी, इंटेन्सिटीचा साधा अर्थ आहे नंबर ऑफ फोटॉन्सवर, नंबर ऑफ फोटॉन्सवरच डिपेंड करतो, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करत नाही. करंट फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करत नाही, करंट डिपेंड करतो इंटेन्सिटीवरती. तुम्ही 100 फोटॉन पाडताय, 100 इलेक्ट्रॉन निघताय, आता त्याच 100 फोटॉनची किती पण एनर्जी वाढवा, इथला करंट चेंज होणार नाही, कारण की प्रत्येक सेकंडला 100च फोटॉन पोचत आहेत. हां, तुम्ही फ्रिक्वेन्सी कमी कमी करत गेला आणि थ्रेशहोल्डच्या खाली आणली तर मग करंटच 0 होऊन जाईल, तिथे तर डिपेंड करेलच तो. बट मी असं म्हणतोय जर थ्रेशहोल्डच्या वरती आपण वाढवत गेलो, किती पण वाढवा फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी किती पण वाढवा, करंटला फरक पडत नाही. सो करंट
आणि फ्रिक्वेन्सीमध्ये काही रिलेशन नाही. करंट इज इंडिपेंडेंट ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीवर नाही, इंटेन्सिटीवर डिपेंड करतं. इंटेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ फोटॉन, फ्रिक्वेन्सी म्हणजे एका फोटॉनची काय फ्रिक्वेन्सी. प्रोव्हाइडेड दॅट, हे तेव्हाच व्हॅलिड आहे. कधी व्हॅलिड आहे? प्रोव्हाइडेड दॅट की बाबा गिवन फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डपेक्षा जास्त असेल तर. तुम्ही थ्रेशोल्डपेक्षा कमी असेल फ्रिक्वेन्सी आणि चेक करत असेल तर झिरोच राहील ना. सो थ्रेशोल्डच्या खाली, थ्रेशोल्डच्या वरती जर फ्रिक्वेन्सी टाकली तर किती पण फ्रिक्वेन्सी वाढवा, करंट विल नॉट चेंज, करंट विल रिमेन कॉन्स्टंट. सेकंड कन्क्लुजन, व्हेरी इम्पॉर्टंट. थर्ड कन्क्लुजन आहे कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. जो इथनं फोटॉन निघणार आहे तो काहीतरी एनर्जी घेऊन येईल. समजा त्याच्याकडे एनर्जी 10 आहे, इकडनं इलेक्ट्रॉनला तो हिट करेल. जो इलेक्ट्रॉन बाहेर निघतोय त्याची एनर्जी समजा 3 आहे, सो बाहेर 7 निघेल ना तो. सो ह्याला म्हणतो कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. जर 10 आली, मिनिमम 3 लागली तर 7 ही मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी झाली. आता जर मी येणाऱ्या फ्रिक्वेन्सीची, येणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी वाढवली. इंटेन्सिटी म्हणजे काय? 100 फोटॉनच्या ऐवजी 1000 फोटॉन येतात. इंटेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ फोटॉन. जर मी नुसते नंबर ऑफ फोटॉन वाढवले तर या 7वर काहीच फरक नाही पडणार, कारण की 10च्याच एनर्जीने प्रत्येक येईल आणि प्रत्येक फोटॉन हा 7नीच बाहेर निघेल. सो कायनेटिक एनर्जी इज इंडिपेंडेंट ऑफ इंटेन्सिटी. इंटेन्सिटीवर डिपेंडच नाही करत. इंटेन्सिटी किती पण तुम्ही फोटॉन मारा, निघणारे इलेक्ट्रॉन हे 7नीच निघतील जर प्रत्येकाची एनर्जी 10 असेल तर. आपल्याला 7चं वाढवायचं असेल तर यांची प्रत्येकाची एनर्जी वाढवावी लागेल. एनर्जी म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल. सो चौथा कन्क्लुजन असा आहे, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज डिपेंडेंट ऑन फ्रिक्वेन्सी. आणि हे डायरेक्ट रिलेशन आहे. बघा तुम्ही कसं रिलेशन आहे. हे कुठे कुठे डिपेंडेंट आहे? इथे प्रपोर्शनल आहे, इथे प्रपोर्शनल आहे, हे दोन्ही इंडिपेंडेंट आहे. या दोघांचे ग्राफ्स आहेत आपल्याला बुकमध्ये. ग्राफ कसे आहेत? सो इंटेन्सिटीचा ग्राफ असा आहे, इंटेन्सिटी वर्सेस करंटचा ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. इंटेन्सिटी वाढवा, करंट वाढणार. आणि कायनेटिक एनर्जी वर्सेस फ्रिक्वेन्सीचा ग्राफ कसा माहिती का? कायनेटिक एनर्जी वर्सेस फ्रिक्वेन्सीचा ग्राफ इज ऑल्सो अ स्ट्रेट लाईन. प्रोव्हाइडेड तुम्ही फ्रिक्वेन्सी कशाच्या वरती ठेवताय? थ्रेशोल्डच्या वरती. थ्रेशोल्डच्या खाली आला तर ग्राफच नाही बनणार ना, कायनेटिक एनर्जीच नाही बनू शकत. बिकॉज थ्रेशोल्डच्या खाली तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दिसतच नाही. सो इथे इंटरसेप्टला थ्रेशोल्डला इथे येतो. आणि जर तुम्ही मागे 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 आला तर ह्या पॉईंटला इंटरसेक्ट करेल. ह्या पॉईंटला तुम्हाला काय मिळेल? सो हा ग्राफ आलाय कुठून? बघा हा ग्राफ कुठून आला हे सांगतो मी तुम्हाला. हा या इक्वेशनवरून आलाय. एच न्यू इज फाय नॉट प्लस के ई. सो के ईला मी वाय ॲक्सिसवर लिहिलं आहे. सो मी के ईला आयसोलेट करायला पाहिजे. के ईचा फॉर्म्युला काय बनेल? एच न्यू मायनस फाय नॉट. वाय ॲक्सिसवरती के ई आहे ना, म्हणून मी त्याला वाय लिहितो. एक्स ॲक्सिसवरती न्यू आहे ना, म्हणून मी त्याला एक्स लिहितो न्यूला. मायनस फाय नॉट. हा फॉर्म्युला वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी सारखा दिसतोय का नाही? स्लोप किती या ग्राफचा लगेच सांगा बरं. स्लोप आहे एच. या ग्राफचा स्लोप आहे एच. या ग्राफचा स्लोप एच आहे. या ग्राफचा एक्स इंटरसेप्ट कोण आहे? एक्स इंटरसेप्ट आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. वाय इंटरसेप्ट किती आहे? वाय इंटरसेप्ट आहे मायनस फाय नॉट. मायनस वर्क फंक्शन हा त्याचा वाय इंटरसेप्ट असतो. सो दीज आर 4 इम्पॉर्टंट कन्क्लुजन्स. ह्या कन्क्लुजनमध्ये आपण एकतर इंटेन्सिटी बदलतोय किंवा आपण फ्रिक्वेन्सी बदलतोय. फ्रिक्वेन्सी पाहिजे तेवढी बदला, करंटला फरक पडत नाही. पडतो फरक तर कायनेटिक एनर्जीला. इंटेन्सिटी पाहिजे तेवढी वाढवा, कायनेटिक एनर्जीला फरक पडत नाही, पडतो फरक करंटला. ठीक आहे. आणि ह्या सगळ्यानंतर लास्ट व्हेरिएशन जे आहे ते व्होल्टेजचं आहे. आपण व्होल्टेज पॉझिटिव्हली वाढवणार आणि नेगेटिव्हली वाढवणार आणि बघणार काय होतं आहे. तर असं ऑब्झर्व होतं की जर आपण व्होल्टेजला वाढवलं तर करंटमध्ये काय असर होतो? तर बघा, जर आपण व्होल्टेज वाढवणं चालू केलं, बघा इकडनं येत आहेत 100 पार्टिकल, 100 फोटॉन पडत आहेत. 100 फोटॉन पडत आहेत, 100 इलेक्ट्रॉन निघत आहेत. प्रोव्हाइडेड फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्डपेक्षा जास्त आहे असं अज्युम करतो मी. 100 फोटॉन पडतात, 100 इलेक्ट्रॉन निघतात, पोचत आहेत. जर मी इकडनं व्होल्टेज वाढवलं तर 100 फोटॉनच पडणार आहेत, 100च इलेक्ट्रॉन निघणार आहे. किती का पोटेन्शियल वाढवा, 10 वोल्ट, 20 वोल्ट, 30 वोल्ट, 40 वोल्ट, इथे किती पण मोठा पॉझिटिव्ह बनवा, इकडनं 100 येत आहेत, 100च तर पोचणार आहे. सो करंटला फरकच नाही पडत. करंट म्हणेल की व्होल्टेज किती पण वाढू देत, आय एम नॉट गोइंग टू चेंज, करंट विल रिमेन कॉन्स्टंट. सो करंटचा ग्राफ असा आडवा राहतो.
बट जर आपण व्होल्टेज कमी कमी करत ऑलमोस्ट झिरोच्या जवळ येऊ तर काय होईल, जसं व्होल्टेज कमी करू आपण करंटला फरक नाही पडणार, बट ॲज सून ॲज यू स्टार्ट रिव्हर्सिंग द पोटेन्शियल, म्हणजे तुम्ही इथं नेगेटिव्ह आणि इथं पॉझिटिव्ह करणं चालू केलं, म्हणजे ह्या कम्युटेटर स्विचला स्विच केलं तर आता नेगेटिव्ह टर्मिनलमुळे काय होईल, 100 फोटॉन पडत आहेत तर 100 इलेक्ट्रॉन इथं पोहोचणार नाही, कारण की नेगेटिव्ह रिपेल करेल त्याला. सो स्लोवाले मागे ओढले जातील, जाणारच नाही तिथे. त्यामुळे तुम्हाला करंटमध्ये डिप जाणवेल, डिप म्हणजे डिक्रीज जाणवेल, आणि तो डिक्रीज जो आहे तो डिक्रीज होऊन फायनली तो एवढा नेगेटिव्ह पोटेन्शियल मी केला, जर काही मी जर नेगेटिव्ह करत करत एवढा नेगेटिव्ह केला की फायनली एक पॉईंट असं येऊन जाईल की एवढा नेगेटिव्ह झाला की इवन तो फास्टेस्ट इलेक्ट्रॉन पण पोचत नाही तिकडे. त्या केसला आपण त्या पोटेन्शियलला काय म्हणतो, वी कॉल इट ॲज अ स्टॉपिंग पोटेन्शियल, VS म्हणतो आपण त्याला. हा करंटचा ग्राफ आहे, व्होल्टेज बरोबर असा असतो. व्होल्टेज किती पण वाढवा करंट वाढत नाही, व्होल्टेज नेगेटिव्ह करा कमी कमी होतो आणि फायनली 0 होतो. हे 100 फोटॉन प्रत्येकाची एनर्जी 10 इलेक्ट्रॉन वोल्ट असेल तर, जर मी 100 फोटॉनच्या ऐवजी 200 फोटॉन केले असते, इथे 100 फोटॉनच्या ऐवजी 200 फोटॉन मारले असते तर करंट 200 इलेक्ट्रॉनचा बनला असता, सगळेच्या सगळे पोचले असते. त्यामुळे हाच ग्राफ 200 फोटॉनसाठी असा आला असता का नाही, 200 फोटॉनसाठी असा आला असता ग्राफ. त्यांची प्रत्येकाची एनर्जी किती, 10च काय, प्रत्येकाची एनर्जी 10च, आणि त्यांना थांबवण्यासाठी नेगेटिव्ह याच पोटेन्शियलला यावं लागेल मला, याच पोटेन्शियलला, कारण की ह्याला कोणाला थांबवतोय, हा थांबवतोय फास्टेस्ट इलेक्ट्रॉनला. फास्टेस्ट इलेक्ट्रॉन 7चा आहे, बिकॉज 10ची एनर्जी आहे, 3 इकडे वापरली, 7चा फास्टेस्ट आहे, त्याला थांबवण्यासाठी आपल्याला -7ची फील्ड लावावी लागते. किती फील्ड लावावी लागते, -7 वोल्ट लावले, -7 वोल्ट. सो जर मी 100 फोटॉनच्या ऐवजी 200 फोटॉन केले तरी ग्राफ असाच येतो. 50 फोटॉन केले असते तरी ग्राफ असा झाला असता. हा बदललाच नसता. हा स्टॉपिंग पोटेन्शियल आहे. हा कोणावर डिपेंड करतोय, ती कायनेटिक एनर्जीवर डिपेंड करतोय. हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करतोय, ना की इंटेन्सिटीवरती. सो तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जर बघाल I1, I2, I3 तीन इंटेन्सिटीज वेगळ्या वेगळ्या असतील तरी त्यांचा स्टॉपिंग पोटेन्शियल एकच असतो. का एक असतो, कारण की सगळ्यांच्या फ्रिक्वेन्सीज कायनेटिक एनर्जी सेम असतात. बट असाच जर काही मी ग्राफ प्लॉट करायला गेलो विथ दिस इज 100 फोटॉन प्लस 10 इलेक्ट्रॉन वोल्ट, ठीक आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल -7. जर मी इन्स्टेड ऑफ चेंजिंग इंटेन्सिटी 100च राहू दिली, 100च फोटॉन पडतील, 100च इलेक्ट्रॉन निघतील, पण प्रत्येकाची एनर्जी 20 करून टाकली, तर 20 केल्यावरती काय असर होईल त्याचा, 20 केल्यावरती प्रत्येकाची एनर्जी 20 असल्यामुळे जो पडेल 3 बाहेर फास्टेस्ट कितीने निघेल, 17ने निघेल. सो 17ला थांबवणं कठीण आहे. 17ला थांबवायला तुम्हाला नेगेटिव्हली जास्त लांब जाऊन -17 वोल्टपर्यंत जावं लागेल, -17 वोल्टपर्यंत जावं लागेल. इथे फरक नाही पडणार, पण नेगेटिव्हली रिव्हर्स ऑर्डरमध्ये पोटेन्शियल खूप जास्त वाढेल. हे कधी आहे, सो असे तुम्ही जर ग्राफ्स बघाल तर असे 3 वेगळे ग्राफ्स आहेत. जर 3 वेगळ्या फ्रिक्वेन्सीज वापरल्या तर, 3 वेगळ्या इंटेन्सिटीज वापरल्या तर असा ग्राफ, 3 वेगळ्या फ्रिक्वेन्सीज वापरल्या तर असा ग्राफ. फ्रिक्वेन्सी बदलल्याने इंटेन्सिटीला फरक पडत नाही, हे आपण आधीच लिहिलं इथे. फ्रिक्वेन्सीला इंटेन्सिटीचा काही संबंध नाही. फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, सो दीज वर द बेसिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मला असं वाटतं की तुम्ही वन शॉट बघून झाल्यावरती आता तुमच्याकडे सगळे फॉर्म्युलेची लिस्ट आहे. काय काय फॉर्म्युले आहेत बघा, फॉर्म्युले जरा एकदा गो थ्रू करू आपण. काय काय फॉर्म्युले सांगितले मी तुम्हाला, मी पहिले तुम्हाला डी ब्रॉयचे सांगितले, हे पहिले सगळे फॉर्म्युले. मॅटर वेव्हचे खूप सारे क्वेश्चन आलेत मॅटर वेव्हला प्रिव्हियस क्वेश्चन्समध्ये. त्यानंतर मॅटर वेव्हमध्ये आपण झाल्यानंतर आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर आलो. फोटॉनची एनर्जी, फोटॉनचं हे वेव्हलेंथ दिली असेल, फ्रिक्वेन्सी दिली असेल तर एनर्जी कशी काढायची ते झाल्यानंतर आपण एंटर केलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे आइन्स्टाईन्स इक्वेशन. एकच फॉर्म्युला, कुठलाही क्वेश्चन फोटो इलेक्ट्रिकचा ह्याच फॉर्म्युलेने सॉल्व्ह होतो. सो फोटो इलेक्ट्रिकमध्ये एकच फॉर्म्युला आहे, तो हा आहे, आणि त्याचे व्हेरिएशन्स आहेत. हां, व्हेरिएशनमध्ये अजून आहेत फॉर्म्युले, बट हे एकच फॉर्म्युला आहे. आणि दुसरा आहे तुमचा डी ब्रॉय वेव्हलेंथ. सो आय गेस सगळ्या गोष्टी नीट कवर झाल्या असतील, होपफुली तुम्हाला समजलं असतील सगळं. जर तुम्हाला आता जर काही या लेसनमध्ये अजून नीट समजून घ्यायचं असेल लेसन, आणि ॲक्च्युली तुम्हाला जमवून घ्यायचं असेल, म्हणजे लेसन तुम्हाला जमला पाहिजे ही स्टेज आणायची असेल, तर नुसतं वन शॉट इज नॉट द सोल्युशन. तुम्हाला आत्ता वाटत असेल अरे सगळं नीट समजलं आहे, ऐकलं आहे, कळालं आहे, बट ह्याच्याने मार्क पडत नाहीत. हे लेक्चर बघून पण मार्क पडणार नाही आहेत. लेक्चर बघून झाल्यावरती नेक्स्ट आहे टार्गेट, तुम्हाला MCQs सॉल्व्ह करायचे आहेत. कुठे सापडतील MCQs, तर याच चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये 2020, 2021, 2022चे PYQs
अपलोड केले आहेत, ते डाउनलोड करा, सॉल्व करा. याच्यात कुठला डाऊट आला तर तुम्हाला ह्याचे सोल्युशन्स ॲपवरती मिळतील, ॲपवरती ह्याचे सोल्युशन्स मिळतील तुम्हाला. ओके, सो हे सॉल्व नाही केले, नुसते लेक्चर बघितले तर वाटेल सगळं समजलं आहे, वाटेल सगळं कळालं आहे, जमतं आहे, बट एक्झाममध्ये स्कोर्स येणार नाही. एक्झाममध्ये स्कोर तेव्हाच येतील जर तुम्ही MCQs नीट सॉल्व कराल तर. ओके, सो थँक्यू सो मच गाईज. आपण उद्याच्या सेशनमध्ये भेटूयात. मी लाईव्ह सेशन्सच्या ऐवजी रेकॉर्डेड सेशन्स थोडेसे प्रेफर करतो कारण की बोर्डवर घेता येतील. इंटरनेटचा थोडा प्रॉब्लेम फेस करत असल्यामुळे मी हे थोडे काही दिवस सेशन्स आता असेच रेकॉर्ड करून घेईन. ठीक आहे, थँक्यू सो मच गाईज. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन.